खास आहे कारण आज आहे हनुमान जन्मोत्सव. पूर्ण गावामध्ये पताका लागलेत, रांगोळ्या काढलेत, सगळ्या गावकऱ्यांमध्ये पूर्ण उत्साहाचं वातावरण आहे. चला तर मग त्याच उत्साहाने त्याच जल्लोषाने आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. उत्सवाबद्दल काय मत आहेत? तर दादा, तुमचा सगळ्यात चांगला मुवमेंट कुठला होता? मुवमेंट म्हणजे आम्ही जेव्हा हनुमोत्सव बोलतो आपण की त्यावेळेस काय म्हणतं की एक आनंदाचं वातावरण येतं. कारण की प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की रांगोळी झाली किंवा मंडप झालं, ही एक प्रकारची एक अशी सजावट होते गावामध्ये की सगळे एकत्र येऊन नाचतात, खेळतात इथे. तर एक चांगला मोमेंट म्हणायचं झालाच तर जेव्हा पालखी सजावट होते ना, की ते पालखी सजावट करताना सगळे एकत्र येतात, तो खूप चांगला मोमेंट आमच्यासाठी असतो. बरोबर, थँक्यू. तेच खूप खूप महत्वाचा आणि खूप आनंदाचा मुवमेंट होता हा. सगळ्यात चांगला डेकोरेशन कोणी केलेलं आहे आज? बेस्ट डेकोरेशन ऋषी दादा. जय दादा, तुझं काय मत आहे? प्रत्येक वर्षी आपण म्हणजे आनंदात साजरा करत असतो, तसंच आपल्याला म्हणजे एकीचा बल आपल्याला बघायला भेटतो. पूर्ण गाव एकत्र येऊन गावाचा सण साजरा करतो, त्यातच म्हणजे खरी मजा आहे. कारण वेगळं राहून काय मजा नाही येते. एकीचा बल आहे ना, तो म्हणजे आपल्याला या प्रत्येक सणात दिसून येतो. आपले हिंदू सण म्हणजे त्याच्यासाठीच असतात की एकीचा बल आपल्याला दाखवायचा असतो, आणि तोच एकीचा बल म्हणजे आज आपण बघत आहोत. एकदम सुंदर म्हणाले जय दादा. दरवर्षी आम्ही गावामध्ये सगळे सण एकत्र साजरे होऊन करतो, कारण एकत्र आल्याने आणखीन मजा वाढते. बरोबर आहे की नाही? आपण विचारूया आता दादाला की दादा, आपण कधीपासून हे सण साजरे करतोय? बरेच वर्षापासून हा सण चालू आहे. आणि तुझं काय मत आहे याच्याविषयी? खूप एन्जॉय केला मुलांनी, आणि अजून पालखी तर खाली गेली आहे, अजून या साईडला आली तर अजून खूप एन्जॉय करणार आहे. बघूयात आपल्या गावाची परंपरा काय आहे. विशाल भाऊ आपल्याला एक्सप्लेन करतील काय परंपरा आहे आपल्या गावाची, आपण कसे हे सण साजरे करतोय. विशाल भाऊ. ही परंपरा आमच्या वाडवडिलांपासून चालत आलेली आहे. जे आजोबा पंजोबा होते त्यांनी ही जी परंपरा चालू केली, तीच परंपरा आज आम्ही त्याच पद्धतीने आणि त्याच आनंदाने आम्ही आज फॉलो करत आहोत. आणि याच्या पुढे जे लहान मुलं आहेत तेच हाच आदर्श घेऊन ते लहान मुलं पण हीच परंपरा पुढे चालू ठेवतील, त्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. आपले हिंदू सण जास्तीत जास्त आनंदाने आणि जास्तीत जास्त उत्साहाने साजरे केले जातील, हे आमची प्रत्येक वेळी प्रयत्न असतो आमचा प्रत्येक वेळी. आज आपण जाणून घेऊया जुन्या लोकांकडून गावच्या जुन्या परंपरा कसे साजरी केली जायची. पहिले म्हणजे हा हनुमान जयंतीचा सण म्हणजे लोकांना एकदम उत्साह, कितीतरी मजा मौज. आणि हनुमंत आमचा असा आहे का तो आमच्या गावाच्या यशीतच आहे, पण कधी कोणाला संकट नाही काय नाही, म्हणून आम्ही हनुमंताच्या मंदिराला जास्त प्राधान्य देतो. आणि हनुमंत आमचा जागृत हनुमंत आहे. आणि या दिवशी हनुमंताची पालखी निघाली का सर्व गाव एकत्र येतो, सगळ्या पुरुष स्त्रिया मजा मौज करतात, आनंदाने नाचतात, गाणी गातात. आणि परंपरा ही पूर्वीची चालूच आहे अजून. म्हणजे पूर्वी तर कमी उत्साह असायचा, पण आता नवीन पिढी आहे त्याला अजून उत्साहाने साजरी करते. जय श्रीराम. जय श्रीराम. मित्रांनो, खरंच अगदी मन भरून आलं. प्रत्येकाने आपला भावना, भक्ती आणि मन ओतून दिलं हनुमान जन्मोत्सवाबद्दल. कोणी फुलं आणली तर कोणी पताके लावले तर कोणी पालखी उचलली. सर्वांनी आपले 100% दिले. हनुमान ही फक्त शक्ती नाही, ते आपले श्रद्धा, भक्ती आणि भावना जागवत असतात. पहा, सगळं गाव नाचतंय. ढोल ताशाच्या तालावर सगळे एकत्र आलेत. मुलं, मोठे, महिला सगळ्यांचा एकत्र जल्लोष चालू आहे. हा केवळ नाच नाही, ही आहे भक्तीची ऊर्जा.
मातीवर चालतो देव, त्या मातीसारखं स्वतःला अर्पण केलं इथल्या प्रत्येकाने. तर अशाच पद्धतीने आजचा दिवस तुम्हाला आणि मला आठवण करून देतो की किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये भक्तिभाव लपलेला असतो. अखेरीची आरती, दिव्यांचा उजेड, मंत्रांचा नाद आणि मनातील शांती, सगळं काही शांत झालंय, पण मन भरून आलंय. हनुमान जन्मोत्सव संपला असेल तरी भक्तीचा हा प्रकाश आपल्यासोबत कायम राहणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आम्ही आमच्या गावचा हनुमान जन्मोत्सव पार पाडला. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.